शिरूर तालुक्यातील पारंपरिक वाद्याच्या गजरात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिरूर शहरासह तालुक्यात कडक बंदोबस्त करण्यात आला होता। विसर्जनाच्या भक्तिमय सोहळ्यात पोलीस देखील सहभागी झाले। पोलिसांनी फुगडी खेळत आनंद उत्सव साजरा केला। शिरूर तालुक्यात देखील गणेश विसर्जनाची मिरवणूक मोठ्या थाटामाटात सुरू झाली। डॉल्बीला बंदी असल्यामुळे ढोल ताशा आणि पारंपरिक वाद्याच्या मदतीने सर्व गणेश भक्त हे भक्तिमय झालेले दिसत होते। यावेळी शिरूर पोलिसांकडून शिरूर शहरासह तालुक्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शिरूर शहरातील हलवाई चौकातील हलवाई मंडळाचा राजा या गणपतीच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत पोलीसही भक्तिमय झालेले दिसत होते। शिरूरचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्यासोबत इतर पोलिसांनी यावेळी फुगडी खेळली। बऱ्याच वेळा पोलिसांना घरच्यांसोबत गणेश उत्सव साजरा करता येत नाही म्हणून पोलिसांमध्ये नाराजी असते, परंतु शिरूरमध्ये पोलिसांनी मात्र मोठ्या उत्साहात फुगडीचा ठेका धरला होता। सर्वत्र गणेश विसर्जनाचा उत्साह दिसत होता। शहराबरोबर ग्रामीण भागातील महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकही वाद्यावरती ठेका धरत दिसत होते। पिंपरीखेड येथील युवा शक्ती मित्रमंडळाचे सर्वच कार्यकर्त्यांनी यावेळी ठेका धरला होता। यावेळी युवा शक्ती मित्रमंडळाच्या महिला, लहान मुले, युवकांनी पारंपरिक ढोल, लेझिम यावर नृत्य सादर करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। यावेळी मंडळाचे अध्यक्ष नरेश ढोमे यांच्यासोबत सर्वच कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन करत डॉल्बीचा विरोध करत गणेश विसर्जन केलं। शिरूरच्या पूर्व भागात देखील अनेक ठिकाणी टाळ मृदुंग याचा गजर करत गणेश विसर्जन मिरवणूक सायंकाळी उशिरापर्यंत शांततेत सुरू होती। प्रतिनिधी सुभाष शेठसह देवकीनंदन शेठ, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, शिरूर।